नमस्ते. झटपट आंबोळी किंवा डोसा बनवायचा असेल तर अगदी सहज बनवू शकतो. अगदी कुरकुरीत असे डोसे तयार होतात. त्यासाठी आपल्याला 2 कप तांदूळ आणि 1 कप उडदाची डाळ आहे. त्याच्यामध्ये 1/4 कप दही घालायचं किंवा आंबट ताकसुद्धा घालू शकता. आता हे 4 तास भिजत ठेवायचं. 4 तासानंतर मिक्सरला ह्याचं अगदी गंध असं वाटण करून घ्यायचं. आता चटणीसाठी चण्याची डाळ, मिरची, थोडंसं मीठ घालायचं आणि भाजलेली जिरे पावडर घालून अशी याची पावडर करून घ्यायची. आता जे पीठ तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम पातळ असं हे बॅटर करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी ही या पद्धतीने असली पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला आंबोळी सोडताना अगदी व्यवस्थित सोडली जाते. आता हे आपण लगेच करतोय, फर्मेंट व्हायच्या आधीच करायला सुरुवात करणार आहोत. तर पॅनला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं, थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि टिश्यू पेपरनी किंवा मग कांद्याच्या साहाय्याने थोडंसं याला पुसून कोरडं करून घ्यायचं. आता गरम गरम पॅनवर हे जे आपण बनवलेलं मिक्सचर आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. आपल्याला किती साईजमध्ये आंबोळी हवी आहे त्या साईजमध्ये पसरवून घ्यायची. आंबोळी ही थोडीशी जाडसरच असते, तर या पद्धतीने पसरायचं. याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून झाल्यानंतर याला वरून तुपाचा किंवा तेलाचा हातसुद्धा लावू शकता आणि मगाशी जी आपण पावडर बनवली ती याच्यावर पसरवून घ्यायची. आता उलटण्याच्या साहाय्याने ती पावडर व्यवस्थित दाबून घ्यायची. ही जर पावडर असेल तर आपल्याला वेगळी चटणी लावायची गरज नसते आणि ही जी बनवलेली आपण पावडर आहे ही आहे अशी अगदी 15 दिवस व्यवस्थित राहते, कारण डाळ्यापासून बनवली आहे. तुम्ही याच्यामध्ये कढीपत्त्याची पानंसुद्धा घालू शकता. आता हा आपल्या आंबोळी तयार झालेली आहे. कलर पण पहा, खूप सुंदर कलर येतो. या पद्धतीने अगदी व्यवस्थित मऊ लुसलुशीत आंबोळ्या तुम्ही 4 वाजता नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा मग सकाळी ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकता. ह्या आंबोळ्याला चटणी न लावता तुम्ही आहे असं सुद्धा चहाबरोबर खाऊ शकता. फक्त आता ही आंबोळी जर तुम्ही पीठ व्यवस्थित आंबवून घेतलं 7 ते 8 तास तर अजून ह्या छान फुलतात, एकदम मऊ लुसलुशीत होतात. पण आपण झटपट बनवतोय, इनो किंवा सोड्याचा वापर न करता लगेचच आपण हे आंबोळ्या बनवलेल्या आहेत. तर या पद्धतीने बनवल्या तर ह्या खूप सुंदर कलरला होतात आणि चवीलाही छान लागतात. आता याच पिठाचे आपल्याला डोसे करायचे असतील तर पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मोठ्या गॅसवर आपण व्यवस्थित हे मॅटर पसरवून घ्यायचं. हवी असेल तर वरून चटणी लावा आणि पुन्हा गॅस मंद करून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. असे डोसेही तयार होतात. नक्की ट्राय